त्यामध्ये ते संपादक होते गल ठोकळ. आता धडे म्हणजे काय त्यावेळचे जे आता कवी अनिल, तुमचे वसंत बापट, विंदा करंदीकर, बाब बोरकर असे पूर्वीचे कवी ते होते ते. आणि त्या कवितेला चांगला हे होतं, वजन होतं त्या कवितेत. आमच्या घरी दिपवाळीपर्यंत पुरेली एवढी ज्वारी पिकत नव्हती आणि तिथून पुढं हुलगं मटकी हेच खायचं. त्यामुळं ज्वारीची भाकरी त्या काळात दुर्मिळ वाटायची. असला काळ मी अनुभवलेला. आणि तशात काय झालं, मी शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि एक नवीनच पाठ्यपुस्तकात धडा आलता. त्या धड्याचं नाव होतं पाडवा गोड झाला. आणि मी शिकवायला लागलो. आता धडा सांगायचा म्हणजे त्याचा वेळ होईल, पण बरं का धडा शिकवता शिकवता माझं आयुष्य माझ्या ह्यात चाललं. आणि असा हुंदका आला की माझ्या डोळ्यातून दोन्ही धारा लागल्या, हुंदका आला आणि त्याबरोबर वर्ग बी रडायला लागला. काय झालं काय नाही कोणाच कळलं नाही.